महानगरपालिका निवडणुकीसाठी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे तसंच काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या उज्ज्वलताई शिंदे यांनी गुरुवारी आपला मतदानाचा हक्क बजावला। सोलापूर महानगरपालिका निवडणूक 2026 अंतर्गत गुरुवारी 15 जानेवारी 2026 रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात ITI येथील मतदान केंद्र क्रमांक 5 मध्ये माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि ज्येष्ठ नेत्या उज्ज्वलताई शिंदे तसंच खासदार प्रणिती शिंदे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना खासदार प्रणिती शिंदे यांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका केली। त्या म्हणाले की भाजप सत्तेसाठी हपापलेला असून कोणत्याही पातळीवर जाऊन ही निवडणूक लढवत आहे। हे लोकशाहीसाठी, महाराष्ट्रासाठी आणि सोलापूरसाठी घातक आहे। 9 वर्षानंतर सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक होत असून महाविकास आघाडी विकासाचा नवा दृष्टिकोन, नवी उमेद आणि नवी संकल्पना घेऊन जनतेसमोर गेली आहे। नागरिकांनी जात पात धर्म बाजूला ठेवून मागील सत्तेचा इतिहास पाहून विकासालाच मतदान करावं असं आवाहन त्यांनी केलं। तब्बल 9 वर्षांनंतर आपण महापालिकेला सोलापूर महानगरपालिका आणि एक नवीन उमेद, एक नवीन संकल्प, एक नवीन विश्वासाने आज आपण हे आपल्या शहरासाठी, शहराच्या विकासासाठी हे मतदान करत आहोत। आणि मी हीच आशा बाळगते की सर्व नागरिक विचार करून कोणत्याही दबावाखाली न येता जात पात धर्म बाजूला ठेवून फक्त विकास ह्या मुद्द्यावर आणि मागचा इतिहास ह्या मुद्द्यावर मतदान करतील अशी आशा मी बाळगते। गेल्या 15 दिवसांपासून शहरात दहशतीचं वातावरण निर्माण करण्यात आलं असून मारहाण, धमक्या, दबावतंत्राचा वापर सुरू आहे। हे अत्यंत दुर्दैवी असल्याचं त्यांनी सांगितलं। भाजप कार्यकर्त्यांकडून काँग्रेस कार्यकर्त्यांना मारहाण, युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याचे प्रकार पोलिसांसमोर घडत असल्याचा आरोप त्यांनी केला। काही ठिकाणी पालकमंत्री स्वतः पैसे वाटप करत असल्याचा गंभीर दावा त्यांनी केला। गुरुवारी अनेक मतदान केंद्रांवर EVM मशीन बंद पडल्याच्या तक्रारी तसंच काही ठिकाणी हाताच्या चिन्हाचं बटन कार्यरत नसल्याचे प्रकार समोर आले आहेत। अनेक प्रभागांमध्ये दहशत निर्माण करून मतदारांवर दबाव टाकला जात असल्याचंही त्यांनी नमूद केलं। भाजपचा जाहीरनामा पूर्णपणे अपयशी ठरला असून पाणी पुरवठा, रस्ते, भ्रष्टाचार या कोणत्याही मुद्द्यांवर ते अपयशी ठरले आहेत। त्यामुळं भाजप विरोधात जनतेत तीव्र रोष असल्याचं खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या। उमेदवार पळवण्याचे प्रकार यापूर्वी कधीही घडले नसून सत्ता नव्यानं मिळाल्यामुळं भाजपच्या काही नेत्यांच्या डोक्यात सत्ता गेली आहे अशी टीकाही खासदार प्रणिती शिंदे यांनी केली। म्हणतो की खरं तर कालची रात ही कत्तलची रात असते, पण सोलापुरात 15 दिवसाआधीपासूनच कत्तल की रात सुरू झाली। हे दुर्दैव आहे आणि भाजप असं वागतंय की जशी काय कधी सत्ता बघितलीच नाही आहे। ज्या पद्धतीत मला काल रात्री रिपोर्ट्स आले की आमच्या लोकांवर मारहाण केली जाते आहे, आमच्या लोकांना धमक्या, पोलिसांसमोर धमक्या दिल्या जात आहेत। मला काही लोकांचे फोन आले की पालकमंत्री स्वतः पैसे वाटप करतायत। म्हणजे असं जर होत असेल, ऑफकोर्स ते मला काही फोटो आणि व्हिडिओज अजून प्राप्त झाले नाही, ते होतील, पण अशी वागते की सत्ता त्यांच्यासाठी नवीन आहे असे एकंदरीत दिसून येतं। सत्ता हपापले त्या सत्तेमुळे आणि कोणत्याही पातळीला हे इलेक्शन घेऊन जात आहेत। हे खरंच मला देशाचं, महाराष्ट्राचं, सोलापूरचं आणि लोकांसाठी मला खूप वाईट वाटतं। मला असं वाटतं आपण सगळे मिळून ही लोकशाहीची लढाई आणि ती व्यवस्थित लढायला पाहिजे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतूनच सत्ताधाऱ्यांचा अहंकार उतरतो आणि जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देते असं सांगत खासदार प्रणिती शिंदे म्हणाले की सोलापूरला संयमी, विकासाभिमुख नेतृत्वाची गरज आहे। महाविकास आघाडी ही लढाई लोकशाही, संविधान आणि सोलापूरच्या विकासासाठी लढत असून सोलापूरची जनता नक्कीच विकासाच्या बाजूनं कौल देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। तसंच साम, दाम, दंड, भेद आणि प्रशासनाच्या गैरवापरातून भाजप निवडणूक लढवत असल्याचा आरोप करत त्यांनी पोलिसांना निष्पक्षपणे काम करून निवडणूक शांततेत आणि पारदर्शकपणे
पार पाडण्याची मागणी केली. मला असं वाटतं लोकांनी आता विचार करून मतदान करणं हे महत्त्वाचं आहे. जो भाजपचा मॅनिफेस्टो आहे तो पूर्ण फेल गेला आहे. पाण्याचा विषय, रस्त्याचा विषय, भ्रष्टाचाराचा विषय आहे. कोणत्याही गोष्टीची पूर्तता ते करू शकले नाही आहेत. म्हणून मला खात्री आणि एकंदरीत भाजपच्या विरोधात रोष जो निर्माण झाला, म्हणजे निवडणुकीच्या 3 दिवस आधी तुम्ही उमेदवार पळवता, कुठे हे कधीच आधी झालं नव्हतं. भाजपमधली पण लोक मला असं वाटतं कुठेतरी निराश आहेत की काय चाललं आहे. कारण का असं नाही आहे की ती पहिल्यांदा सत्तेत आहेत, त्यांनी सत्ता बघितली, पण नवीन लोक जे आहेत त्यांनी पहिल्यांदा सत्ता बघितल्यासारखं वागतायत आणि कदाचित ते त्यांच्या डोक्यात केलं आहे. म्हणून मला असं वाटतं एक संयमी नेतृत्वाची सोलापूरला गरज आहे, जे विकासावर बोलू शकतात, जे विकास एकच मुद्दा आम्ही पुढे घेऊन काँग्रेस आणि महाविकास आघाडी आम्ही लढत आहोत, भाजपच्या विरोधात लढत आहोत. आणि ही खरं तर भाजपच्या नाही पण लोकशाही टिकवण्यासाठी, संविधान टिकवण्यासाठी आणि सोलापूरचा विकास होण्यासाठी ही लढाई आहे आणि त्या लढाईत नक्की आम्हाला आशीर्वाद आणि साथ मिळेल. तुम्ही गंभीर आरोप मी पहिल्यांदाच असं सोलापूरमध्ये बघितलं की एका ह्या निवडणुकीमध्ये एका कार्यकर्त्याचा खून होतो इथं. हे अतिशय घृणास्पद आहे. लोकशाहीला अतिशय कलंक लावणारी ही घटना आहे आणि म्हणून लोकशाहीमध्ये अशा प्रकारे होता कामा नये. ही लहान निवडणूक आहे, ही काही मोठी खासदारकीची निवडणूक आहे, आमदारकीची नाही आहे. पण इथं देखील अशा प्रकारे जर होत असेल तर हे घृणास्पद आहे. दबावाचं थोडंसं राजकारण आहे असं मीही ऐकतोय. तर आता ते सगळी चौकशी केली पाहिजे नंतर.